या स्पर्धेसंदर्भात सातत्यानं चर्चा व्हायची, भरत सर काय काय लिहायचे, काय लिहायचे? गोष्टी वगैरे लिहायचे. कॉमेंट्रीसाठी सातत्यानं भरत सर अभ्यास करताना तू पाहिलायस, कशा प्रकारे अभ्यास करायचे? चांगले. थँक्यू. फटका चांगला स्टेट रिजनला, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. वाह, वाट एफर्ट यार, एफर्ट चांगला राहिला परंतु निघून गेला सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती षटकार. थँक्यू. यावेळेस दांडी 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 गोल, फर्निचर डिस्ट्रॉयड. काठी काढली आहे, एक मोठा झटका. वड गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर लाकूड तोड गोलंदाजी. नक्कीच आता लाकूड तोडायला कुऱ्हाडीचा वापर करत नाहीये, तर कटरचा वापर करतात आणि कटरचा चांगला वापर. लेग कटर टाकला आणि दांडी उडवल्या. प्लीज वेलकम शिकार सर. जाऊयात आपण माने साहेबांच्याकडे जाऊयात. माने साहेब, इथे बसल्यानंतर कसं वाटलं? आपण सातत्यानं ज्या वेळेला असा मोठा उत्सव गावामध्ये असायचा, पारायण कीर्तन भजन असा उत्सव असायचा, परंतु इथे क्रिकेटचा उत्सव आहे. रामकृष्ण हरी मंत्राचा जप देखील होतोय, परंतु बॅट आणि बॉलच्या मध्ये होतोय. हे पाहिल्यानंतर कसं वाटलं? आणि तुम्ही ज्यावेळेला लहान होता तर असा प्लॅटफॉर्म जर तुम्हाला असता तर तुम्ही देखील आज या स्तरावरती पोहोचला असता. 100% पोहोचलो. आम्ही पण लहानपणी खेळतच होतो, असलं नाही काय. आपलं मैदानात सुविधा नव्हत्याच पहिल्या, आता सुविधा झाल्या. यस, पहिल्या सुविधा नव्हत्या. पुढचा बॉल, एक मोठा झटका लागला होता. पहिला षटकार आणि त्यानंतर काठी काढली. न्यू बॅट्समन आकाश. यावेळेस खोचता बॉल अगदी खोदून काढला. क्षेत्ररक्षक, थोडा फंबल पाहायला मिळतो पण तो डिपला क्षेत्ररक्षण आहे. पहिली धाव कंप्लीट. अतिशय दुसरी धाव वेगाने चित्त्याच्या चपळाईने हरणाच्या गतीने कंप्लीट केली जाते. वॉटर रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहतोय टीम डिझायर स्पोर्ट या संघाची 8. माऊली, ज्या संघामध्ये माऊली खेळले त्या संघावरती सावली राहिली आहे त्यांची. यावेळेस दांडी गोल, आणखीन एक विकेटचा पतन. दुसरा झटका टीम डिझायर स्पोर्ट्स या संघाला. बॅक टू बॅक, पहिला षटकार त्यानंतर विकेट त्यानंतर 2 आणि हा एक झटका. विकेटचं पतन होत आहे. प्लीज तुमची नक्की बॅट आहे ना? थँक्यू सो व्हेरी मच. माननीय नितीन दादा काळे पुरस्कृत मालदन प्रीमियर लीग. नितीन दादांचं देखील पुनश्च एकदा आभार. यावेळेस पुनश्च खोदून सातत्याने ब्लॉक होलचा वापर केला आहे माऊली यांनी. अगदी यॉर्कर चेंडूवरती 2 मोठे झटके दिले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 9 आकड्यावरती. गडी बाद झाले आहेत 2. आदरणीय माननीय नितीनजी दादा काळे पुरस्कृत मालदन प्रीमियर लीग भव्य दिव्य संयोजनाने हे जे टी शर्ट दादांनी छापलं आहे, दादांचं मी मनापासून आभार व्यक्त करू शकतो. कारण की आय लव्ह मालदन, काय टी शर्ट वरती जे बॅक फ्रंट वरती जे लिहिलं आहे आय लव्ह मालदन, खूपच छान. सगळ्यांचं प्रेम आहे मालदन गावावरती. चांगला शेवटचा बॉल येतोय. अगदी धावसंख्या आपण पाहिले गेले तर 9 आकड्यावरती आणि गडी बाद झाले 2. किरण, ज्याचं चरण पकडलं होतं माऊली यांनी आणि दांडी गुल केली. आता मॅच मध्ये जबर पकडली आहे टीम आर्या स्पोर्ट्स या संघाने. कारण की जो खतराचा धोका होता तो धोका आता टळला आहे.
दर्जेदार दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय. माननीय आदरणीय नितीन काळे दादास पुरस्कृत मालदन प्रीमियर लीग झगमगणारी दुनिया लख प्रकाश 110 दिवे आणि 10 प्लेयर मध्ये ही सजलेली स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आता संधी दिली गेली आहे. यावेळेला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज सचिन देसाई यांना आपण पाहतोय कशा प्रकारे मारा ठेवतील. टाकी एंड वरती बॅटर आपण पाहतोय चांगल्या रिदम मध्ये आहे. या बॅटरने सर्वांना प्रभावित केलंय. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह अतिरिक्त उसळी घेणारा बॉल आणि ते तुतुमय दोन्ही गाड्या एकाच जागी थांबल्या आणि तेवढ्यात पार्किंगची लाईट लागली. लगेच विशालदा धावत सुटला आणि पोहोचला गेला. नक्कीच धावसंख्या 10 आकड्यावरती. थोडंसं फंबल पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजामध्ये. रनिंग बिटवीन द विकेट चुकीची होती परंतु खासा फरक पडणार नाहीये. यावेळेस कोसता बॉल अगदी खोदून हेलिकॉप्टर उडवला होता. चांगला एफर्ट परंतु बॉल पकडता आला नाहीये. चांगला एफर्ट राहिला सचिन यांचा. नाव जसं सचिन आहे तितकंच काम देखील चांगलं आहे. त्याचबरोबर मुख्य उपस्थिती गुडेगावचे माननीय प्रदीप बर्गे साहेब निबंधक महाराष्ट्र मालदन गावचे सुपुत्र माननीय आदरणीय प्रदीप बर्गे साहेब निबंधक या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील या मुख्य व्यासपीठावरती आपण सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर माननीय आदरणीय प्रशांत पाटील साहेब देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया. अप्रतिम ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. दर्जेदार दमदार ही स्पर्धा चांगला बॉल यावेळेस आपण पाहतोय. सचिन देसाई यांनी चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. धावा पाहिल्या गेले तर फक्त 4 खर्च केले आहेत. चांगली गोलंदाजी. यावेळेस फटका बसलाय. पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत सूरज भैया. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. थोडासा फंबल पाहायला मिळतोय परंतु सेफ आहेत. नक्कीच यावेळेस चान्स बनला होता परंतु चान्स घेता आलेला नाहीये. माननीय आदरणीय प्रशांत पाटील साहेब कृष्णा त्याचबरोबर कृष्णा उद्योग समूह त्याचबरोबर माननीय आदरणीय दिग्विजय राज डुबल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माननीय आदरणीय दिनेशजी तोडकर साहेब त्याचबरोबर माननीय आदरणीय अजर पटेल साहेब त्याचबरोबर माननीय आदरणीय दिग्विजय पाटील साहेब हे सर्व मंडळी माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांच्या विनंतीला मान देऊन या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेत. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम शुभ स्वागतम नित्य स्वागतम आनंदम मंगलम मंगलम नित्य भारतम भारतम या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत ना. तर या खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शोभा आली. खऱ्या अर्थाने या मुख्य व्यासपीठाला शोभा आली आहे. या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचा आपण थोड्याच वेळामध्ये यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान संपूर्ण मान्यवर मंडळी खास करून माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत ना. तर त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. पंधरा रन झाले आहेत. 2 षटकांचा आतापर्यंत सामना साकारला आहे. विशालची कामगिरी चांगली राहिली आहे आणि तोच विशाल आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. टीम आर्या संघ यावेळेस सोडून दिला आहे. डाऊन दी लेग साइड एस पंच टायटॅनिक पोज मध्ये दर्शवत आहेत. व्हाईट बॉल.
डान्सिंग डाउन विकेट स्टेट रीजन में चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक माऊली त्याच्या खाली बॉल पकडला जातोय. लगेच पैकी केली जाते. नक्कीच यावेळेस स्टंप उडवली जाते. विकेटचा पतन लागतोय. आणखीन एक झटका टीम डिझायर स्पोर्ट्स या संघाला. तेजस्वी कामगिरी राहिली आणि डिझायर स्पोर्ट्स हा संघ तेजसचा लकी संघ आहे. डाउन्सिंग डाऊन द विकेट लॉफ्ट केला आहे. क्षेत्ररक्षक नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल. पहिली धाव कंप्लीट केली जाते. अगदी चित्त्याच्या चपळाईने दुसरी देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा अर्जित केल्या जातात. आमचे गुणलेखक सचिन सर यांच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्यायचंय. डान्सिंग डाउन द विकेट आले. पहा काउ कॉर्नरच्या दिशेने फटका मारायचा होता. स्लोवर चेंडू हाताळला गेला आणि निर्धाव असा चेंडू येतोय. बिंदी गेंद. पहा IPL मध्ये प्रत्येक डॉट बॉलला 10 झाडं लावली जाते. तसेच MPL मध्ये देखील प्रत्येक डॉट बॉल किती महत्वाचा आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल होण्याची ते शक्यता होती, परंतु कॅच ड्रॉप होते सचिन दा यांच्या हातामधून. कॅच ड्रॉप होते. नक्कीच हे कॅच आहे की मॅच, कारण की येणारे उर्वरित चेंडू सांगतील. धावसंख्या अजून देखील रोखून ठेवली आहे 21 या आकड्यावरती. पुढचा बॉल काका पूल करण्याचा प्रयत्न. लावड्या पेल परंतु नाही. निर्धाव असा चेंडू मातीचा गंध घेऊन कानाच्या जवळून सुगंध देऊन जातोय. कसं काय काका, बरं आहे का? चांगला चेंडू हाताळला. प्रेसेस बॉल ऑफ द मॅच, महत्वाचा बॉल होता हा. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा यॉर्कर. बूम बूम विशाल काय चेंडू हाताळला. नक्कीच डॉट बॉल येतोय. या तिसऱ्या षटकामध्ये हा एक चांगला डॉट बॉल हाताळला गेला आणि धावसंख्या अजून देखील 21 आकड्यावरती स्थिर आहे. 21 धावा धावपलकावरती आपण स्थिर पाहतोय. मात्र चित्र विचित्र करण्याच्या प्रयत्नामध्ये आता बॅटर यांनी पॉवर प्ले घेतलेला आहे आणि पंतांनी तोच पॉवर प्ले आपल्याला दर्शवलेला आहे. भरत सर, नक्कीच मालदीव प्रीमियर लीग 2025 चा हा महामुकाबला आणि या महामुकाबल्यावरती आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवरती आपले प्रमुख उपस्थिती. सर्व टीम टी शर्ट सौजन्य व रोख ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली आहे त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय आणि त्यांच्याच विनंतीला मान देऊन म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांच्या विनंतीला मान देऊन ही संपूर्ण मान्यवर मंडळी उपस्थित झालेत ना, तर खऱ्या अर्थाने या मुख्य व्यासपीठाला शोभा आली आहे. व्यासपीठावरती उपस्थित असलेले कृष्णा उद्योग समूहाचे सर्व माननीय आदरणीय प्रशांत पाटील साहेब, त्याचबरोबर दिग्विजय राज डुबल साहेब, त्याचबरोबर माननीय आदरणीय दिनेशजी तोडकर साहेब, त्याचबरोबर माननीय आदरणीय अजर पटेल साहेब, त्याचबरोबर माननीय आदरणीय दिग्विजय पाटील साहेब, ही संपूर्ण मंडळी या व्यासपीठावरती बसले ना, तर या व्यासपीठाला शोभा आली आहे. या व्यासपीठ आज खऱ्या अर्थानं बरंच सर खोलून दिसते असतं. निष्ठून चालले काही हातात लागण्याआधी, तरी मना नको लागू चिंतेच्या नादी. आयुष्य वाहते म्हणून बेचैन का व्हावे, ओंधळीत येईल तेवढे भरवणी चालावे. अशा विचारांचे नेतृत्व म्हणजे माननीय आदरणीय नितीन काळे दादा आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. जाव्यात मैदानाच्या आतमध्ये इथे एक सिंगल चोरली गेली आहे आणि एका सिंगलच्या माध्यमातून बाईचा इशारा पंतांचा देखील आपल्याला येतोय आणि बाईच्या स्वरूपात एक धाव धावपलकावरती ऍड केली जाते. धावसंख्या 22 पाहतोय, कारण की 22 या आकड्यावरती अजून देखील रोखून धरला आहे बापू.
फटका चांगला आहे, चांगला स्टँड अँड डिलिव्हर, ह्यूज हिट, अगदी महिला कक्षाला मानवंदना देत षटकार. वेलकम डीजे. उमेश काळे बापू यांच्यावरती आक्रमण चढवत आहेत. विकास काका अचूक टप्प्याचा भेदक मारण्यावरती आक्रमण चढवत आहेत. पुन्हा एकदा उमेश बापू. पंतांच्या उजव्या हाताने मारा होता, राईट मोहर विकेट अदू होता आणि अदूला चेंडू दिले हुलकावणी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मत करना घरोंचा पैरों पर, इथे चलना है तुम्हें अपने पैरों पर. आणि पायातील वेग वाढवत वाढवत तेजस साबळे आणि अतुल यांच्या माध्यमातून धाव चोरली गेली आणि धावफलकावरती 2 धावा ऍड केल्या गेल्या. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती 30 या आकड्यावरती. अजून देखील आर्या स्पोर्ट्स या संघाने रोखून धरला आहे टीम डिझायर स्पोर्ट्स या संघाला. यावेळेस खोदून काढलेला यॉर्कर बॉल, चांगला वापर अदू आहे, त्याच्या खाली विशाल येतोय. चांगला एफर्ट राहिला आहे, जो डेंजर झोन वरती आपण तेजसला पाहतोय, परंतु सेफ आहे. अगदी चित्त्याच्या चपाईने दोघे धावतायत. 2 धावा आपण अजून देखील अर्जित केल्या जात आहेत. धाव फलक तब्बल 32 या आकड्यावरती. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पुनश्च एकदा बापू तयारीमध्ये आहेत, विकेटच्या शोधात आहेत बापू, परंतु इथे विकेट सहजासहजी हाती लागून देणार नाहीयेत. विकास काका पुढचा बॉल. या वेळेला चेंडू हवेत, फ्लिक ऑन अ क्लिक, चेंडू पाठवलाय माता भगिनींच्या कक्षामध्ये, सीमारेषा बाहेर, षटकार. वेलकम डीजे. उमेश डीजे आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. अफलातून फटकेबाजी होते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. यावेळेस सरळ बॅटने खेळलेला आहे क्षेत्ररक्षक आणि त्याला दिली जाते हुलकावणी. पुन्हा एकदा धाव चोरली जाईल का? आणि इथे मात्र छल्ली जशी उडते ना आयऱ्याच्या डावातील, तशी मात्र बेल्स उडवले आणि बॅटर तेजसला मात्र परतीचा रस्ता. क्रिकेटची आत्महत्या, विकेटचं पतन आणि लुकलुकणारी बेल्स, चमचमणाऱ्या या भव्य दिव्य प्रकाश योगातील वैशिष्ट्य आहे बरं तर या लुकलुकणाऱ्या स्टम्प्स. नक्कीच 39 धावा आपण पाहतोय आणि एक मोठा झटका लागलाय टीम डिझायर स्पोर्ट्स या संघाला. नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी कदम यांना आपण पाहतोय. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती विराजमान असलेले माननीय आदरणीय सुहास भाऊ काळे, आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. भाऊ आपण यायचं आहे या मुख्य व्यासपीठावरती, आपण विराजमान व्हायचं आहे. आपण ही स्पर्धा पाहतोय मालधन पंचकृषी असोसिएशन अंतर्गत माननीय आदरणीय श्री नितीन काळे दादा पुरस्कृत भव्य दिव्य स्पर्धा, आणि या स्पर्धेला नितीन दादांच्या विनंतीला मान देऊन भाऊ आपण या ठिकाणी आलात ना तर या स्पर्धेला शोभा आली. भाऊ आपल्याला विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होऊयात आणि या स्पर्धेचा मात्र आनंद घेऊयात. कधी आनंद तर कधी दुःख, हा तर आहे क्रिकेटचा खेळ. जगात खेळला, दिशात फिरला, मोह विहरतो चोहीकडे, जिकडे तिकडे आनंदी आनंदगडे. आणि त्याचा पहिला चेंडू आणि ते मात्र डिफेन्सिव्ह मोडमध्ये केलेला आणि ते क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येते, एका सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावसंख्या आहेत 40 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. कैलास माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडांगण जणू आज तारांगण बनलं आहे, कारण की डे नाईट फॉर्मॅट. आदरणीय माननीय नितीनजी काळे दादांचं स्वप्न, आणि दादा स्वप्न पाहतात ते सत्यात उतरतात. यावेळेस बॅकफुटला गेले होते, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, सुपला शॉटचा वापर करायचा होता, परंतु चांगला चेंडू हाताळला गेला. यावेळेस नक्कीच पहा, यावेळेस चुकी होते. यावेळेस बेल्स रिमूव्ह केले होते. अगदी पाहायला गेलं तर डाय मारली शेवटच्या क्षणाला. रवी कदम बाद होत आहेत, परंतु स्ट्रायकिंगला ज्याला स्ट्राईक हवी होती तो स्ट्रायकिंगला पोहोचतोय. आणखी एक विकेटचं पतन. धावसंख्या आपण पाहतोय पोहोचते म्हणजे 41 आकड्यावरती. थँक्यू सो मच भरत.
मान्य आदरणीय चंद्रहार काळे डॅडी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर मान्य आदरणीय श्रीकांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील साहेब या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊयात. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय. धावपलकावरती धावसंख्या 41 या आकड्यावरती आपण पाहतोय. 41 आकडा पाहतोय. आता स्ट्रायकिंगला असतील काका आणि त्यांच्या समोर असेल अनिकेत. काय बॅटल रंगला आहे दोघांमध्ये. काकांनी जसा बापूंच्या वरती गणगणाती प्रहार केला आहे तसा त्याचे बॅट बोलू लागले आहेत. 10 चेंडू 21 धावा काकांच्या बॅटमधून. नक्कीच काका आज रंगात आहेत आणि या रंगीबेरंगी दुनियेमध्ये काका षटकार चौकारांची आतिषबाजी घडवत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांची मन जिंकणारी खेळ करतायत. यावेळेस फटकाडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे. मोठा प्रवास, लांब पल्ल्याचा प्रवास करून परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पंच शहानिशा करणार. नक्कीच मोस्ट इम्पॉर्टंट ही रन असेल टीम डिझायर स्पोर्ट्स या संघासाठी. पहा फटका जसा बॅटमधून गेला आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय रिप्लेमध्ये. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचा अतिशय वेगाने येतोय. येतो बॉल फेकला जातोय आणि त्याच्या मागे पाठीमागे बापू. खूप चांगला इथे एफर्ट्स बापूंचा. नक्कीच थँक्यू सो मच भरत सर. या ठिकाणी मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं मान्यवरांचं शुभागमन होत असताना आपण पाहतोय. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली सन्माननीय आदरणीय तानाजीराव सावंत मराठी भाषा साहित्य आणि मराठी माणूस यांच्या आत्मविश्वासासाठी झटणारं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया. माननीय संदीप पाटील साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. नितीन काळे मित्र परिवार आणि मालदन प्रीमियर लीग यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. यस नक्कीच ही दोस्ती तुटायची नाही. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेदरम्यान माननीय आदरणीय मालदन गावचे माजी उपसरपंच युवकांचे आयडॉल एक यशस्वी युवा उद्योजक माननीय आदरणीय संदीप पाटील दादा, त्याचबरोबर सदैव सर्व स्तरावरती लोकांसाठी आधार म्हणून ओळखले जाणार व्यक्तिमत्व या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होत आहे. त्यानंतर देखील या मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित शुभ सन्मान आणि त्याचबरोबर अर्पित पुरोहित कराड हायवेचे प्रोजेक्टर करणारी डीपी जायंट्स कंपनीचे संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर देखील या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला आणि मान्यवरांच्या स्पर्शाने या व्यासपीठाला शोभा आली. संक्रमण आहे तेजाचे अंधकाराकडून प्रकाशाकडे. दिवस आजचा भाग्याचा. करूया स्वागत अतिथींचे. विकेट आहे पंच. बाद आहे फलंदाज. थँक्यू सो मच. जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच प्रमुख पाहुण्यांचं करूया मनापासून सहर्ष स्वागत आणि त्यांना मी घेऊन जातो मालदन प्रीमियर लीग कैलासवासी माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडांगण. ज्या क्रीडांगणामध्ये आज तारांगण भरलं आहे. अगदी चंद्र तारे उतरले आहेत या क्रीडा नगरीमध्ये. एक मोठा झटका लागला कारण की विकास ज्याची बॅट तळपली होती तो बाद झाला. नक्कीच विकास बाद झालेला आहे. विकास यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आपण पाहतोय. बापूदादा यांना मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. रविराज साबळे मैदानाच्या आतमध्ये उर्फ बापूदादा यांच्याकडे आता स्ट्राईक असेल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत तयार. अनिकेत आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे अनिकेतची. चांगला एफर्ट्स तितकेच लाईन लेंथ चांगली आहे. एक यॉर्कर देखील सुरेख अटेम्प्ट केला होता त्याने. पुढचा बॉल यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. यष्टीरक्षक अक्षरशः तुटून पडला यष्ट्यांवरती आणि इथे डॉट बॉल येतोय. चांगली लाईन चांगला टप्पा आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय भरत सर. इथे डॉट बॉल येतोय. नक्कीच डॉट बॉल येतोय याचं कारण आहे बापू. कारण की बापू एवढ्या क्लोज किपरिंगला राहत नाहीत परंतु बॅट्समनला त्यांनी ओळखलं आणि अगदी क्लोज किपरिंगसाठी बापू आले आणि एक डॉट बॉल घेऊन आले. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा आहे या आर्या स्पोर्ट्स या संघासाठी. धावसंख्या 42. निश्चितच धावसंख्या 42 या आकड्यावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ राहिला आहे. 42 धावा धावपलकावरती आणि मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण बांधून ठेवलेलं आहे.
जस्ट सेकंद, लगेचच चेक केलं जाईल पंच आणि निर्णय कळवला जाईल. येस पंच, स्टंपच्या पुढे चेंडू पकडला गेला आहे. यस चेंडू पुढे पकडला, पंचांचा हात काटकोनात म्हणजे नो बॉल. संधी भेटली आहे आता मात्र बॅटर रविराज यांना. इथे एक धावफलकावरती आणखीन एक ऍड केली जाते, आणखीन एक रंगवली जाते आणि चेंडू पुन्हा हाताळावा लागणार आहे. चांगला चेंडू टाकला होता परंतु आता नाही. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बापू धावताय चेंडूच्या खाली, पहिली धाव कंप्लीट केली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज स्ट्राईक सोडत नाहीये, कारण की एका धावेवरती समाधानी मानावी लागेल. चांगला चेंडू हाताळला फ्री हिटचा. नक्की चांगला चेंडू हाताळला. गोलंदाजाकडे अनुभव नाहीये परंतु खेळाची शैली चांगली आहे. या शैलीत बॅटरला बांधून ठेवण्याचे तो प्रयत्नात आहे. नक्कीच अर्धा डझन विकेट पडले आहेत. धावसंख्या 44. गणेश टॅकी एंड वरती आहेत. यावेळेला ओव्हरपिच बॉल होता, बॅट आणि बॉलचा तितकाच खास संपर्क नाहीये. चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड, थर्ड मॅन रिझन, क्षेत्ररक्षक आहे, पकडण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केलेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा ऍड केल्या जात आहेत. 2 एकूण धावा पोचलेत 46 आकड्यावरती. धावसंख्या 46 पाहतोय आपण. यावेळेला चेंडू देखील निर्धाव येतोय. डॉट बॉलची होते सांगता आणि याच डॉट बॉलने मात्र पहिल्या डावाची देखील सांगता होते. भरत सर, पहिल्या डावाच्या अखेर धावसंख्या पोहोचते तब्बल 46 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाजांकडून, खास करून कौतुक करावं लागेल माऊली यांचं. 2 विकेट आणि 6 धावा खर्च केला. त्याचबरोबर सचिन देसाई यांच्यासाठी खरंच एक अनुभव कसा असतो, तुम्ही पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेल्या पावसाळे खूप महत्त्वाचे असते. उत्कृष्ट गोलंदाजी सचिन यांची, त्यानंतर विशालची देखील चांगली गोलंदाजी. बापू थोडे महाग ठरले आणि परंतु त्यानंतर अनिकेत याचा काउंटर अटॅक, वाट गोलंदाजी अनिकेत. नक्कीच अनिकेतसाठी टाळ्या वाजतील आर्या स्पोर्ट्सच्या डगआउटमध्ये. आता मात्र करायचे आहेत 30 चेंडूमध्ये 47 धावा टीम आर्या स्पोर्ट्स या संघाला. हॅलो, मालदन प्रीमियर लीग सन 2025 या चौथ्या पर्वाच्या भव्य अशा डे नाईट क्रिकेट स्पर्धांचा आजचा हा 3रा दिवस. या 3ऱ्या दिवशी काही वेळानंतरच सुरू होणारा अंतिम सामना. तत्पूर्वी या ठिकाणी आवर्जून या आपल्या क्रिकेट स्पर्धांना आणि खेळाडूंना भेट देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय प्रशांतजी पाटील, कृष्णा उद्योग समूह कराड, प्रशांतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी कमिटीच्या वतीनं, कमिटीचे अध्यक्ष हेमंतराव काळे दादा त्यांचं या ठिकाणी आपणा सर्वांच्या समोर स्वागत करतायत. या स्वागताचा पाटील साहेब आपण स्वीकार करावा. धन्यवाद, आपण आलात. आपल्या येण्यामुळं ही मालदन आणि मालदन पंचक्रोशीतील आम्ही सर्वजण अत्यंत आपले आभारी आहोत. माननीय दिग्विजय डुबल साहेब, आपलंही या निमित्तानं कमिटीच्या वतीनं हेमंतदादा स्वागत करतायत. आवर्जून या स्पर्धेचे ही स्पर्धा ज्यांनी विशेषतः पुरस्कृत केली ते माननीय नितीन दादा यांच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित आहात. त्याचबरोबर माननीय दिनेशजी तोडकर साहेब, आपलंही या निमित्तानं मालदन प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चला अजय पटेल,
अझर पटेल साहेब, आपलंही या निमित्तानं कमिटीच्या वतीनं अगदी मनापासून स्वागत आहे. माननीय दिग्विजय पाटील साहेब, आपण आवर्जून उपस्थित आहात. मालदान क्रिकेट असोसिएशन अंतर्गत MPL कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपल्या मालदान गावचे सुपुत्र माननीय प्रदीपजी बर्गे साहेब, उपनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, या निमित्तानं साहेबांचं देखील हार्दिक स्वागत या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर मालदान गावचे माजी उपसरपंच युवकांचे आयडॉल, एक यशस्वी युवा उद्योजक माननीय संदीप पाटील दादा, आपलं या निमित्तानं कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. माननीय नितीन दादा काळे, की ज्यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली, त्यांच्या वतीनं दादांचं या निमित्तानं मनापासून स्वागत होतंय. धन्यवाद दादा. आणि आपल्या या क्रिकेट स्पर्धांच्या निमित्तानं आवर्जून एक विशेष अतिथी या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांचा नामोल्लेख मी या ठिकाणी करतोय. ते आदरणीय सन्माननीय तानाजीराव सावंत साहेब, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली. मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्या अस्तित्वासाठी विशेषतः या मनसेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये साहेबांचं फार मोठं कार्य या ठिकाणी आहे. साहेब, आपण आलात, आम्ही धन्य झालो. आमचे मार्गदर्शक माननीय नितीन दादा यांचे वतीनं साहेब आपल्या या ठिकाणी स्वागत होते. या स्वागताचा आपण स्वीकार करावा. अगदी मनापासून साहेब आपले धन्यवाद. श्री अर्पित पुरोहित, कराड हायवे प्रोजेक्टचे DP जैन कंपनीचे संचालक अर्पित पुरोहित, आपणही या ठिकाणी आलात, आपलं कमिटीच्या वतीनं अगदी मनापासून स्वागत. सन्माननीय अमितजी तुपे, हॉटेल आपुलकी, आपलंही या निमित्तानं या ठिकाणी स्वागत होतंय. स्वागताचा कृपया आपण स्वीकार करावा. सन्माननीय रोहितजी माने, आपण कृपया पुढे या. आपलंही या निमित्तानं नितीन दादा स्वागत करतायत. या स्वागताचा आपण स्वीकार करावा. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले गुडेगावचे सुपुत्र इंजिनियर स्वप्नील कदम साहेब, आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. स्वप्नील कदम साहेब, आपलंही आम्हाला या निमित्तानं स्वागत करायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आवर्जून उपस्थित आहात. त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माननीय चंद्रहार काळे दादा, आपलंही या निमित्तानं कमिटीच्या वतीनं स्वागत होतंय. निर्मलग्राम मानेजवाडीचे सरपंच रवींद्रजी माने, धन्यवाद दादा.
आपल्या मालधन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सन्माननीय दत्तात्रय केशव काळे बापू, दादा तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. बापूंचं या निमित्तानं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत होते. मानेजवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष दादासाहेब माने बापूंचं स्वागत करतायत. सन्माननीय श्रीकांतजी पाटील साई पेट्रोलियम, आपलंही या निमित्तानं स्वागत होतं. या स्वागताचा कृपया आपण स्वीकार करावा. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीनं आणि कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. उपस्थित सर्व क्रीडा रसिक, ग्रामस्थ, या पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, तरुण, त्याचबरोबर अगदी लहान मुलं सुद्धा आवर्जून एवढ्या उशिरा या ठिकाणी उपस्थित आहेत. यावर्षी होत असलेली ही डे नाईट स्पर्धा आणि या डे नाईट स्पर्धांचा हा पहिलाच प्रयोग आपल्या या पंचक्रोशीमध्ये या कमिटीच्या वतीनं होतोय. या निमित्तानं गेले 3 दिवस आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असता आजही मोठ्या संख्येने उपस्थित आहात. थोड्याच वेळात अंतिम सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. पुनश्च एकदा MPLच्या वतीनं आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात पुनश्च एकदा आपण भरत सरांच्याकडे. ओ टू कॉम्बॉक्स भरत सर. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 9 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती एक गडी गारद केला होता किरण याने विशाच्या रूपामध्ये, त्यानंतर एक स्ट्रेट रिजन मध्ये षटकार आला आणि नंतर सिंगल अशी धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाखेरीस 9. आता मात्र 24 चेंडू 38 धावांची गरज असणार आहे. भव्य दिव्य असं आयोजन मालधन पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत माननीय नितीन दादा काळे पुरस्कृत मालधन प्रीमियर लीग 2025 भव्य दिव्य डे नाईट स्पर्धा. कैलासवासी माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडानगरी मालधन, आणि या मालधनच्या क्रीडानगरीमध्ये संपूर्ण प्रेक्षक मायबापांचं सहर्ष स्वागत, आणि जे लाईव्हच्या माध्यमातून जोडले आहेत त्या श्रोत्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. आणि मान्यवरांच्याच शुभ नजरेत आपण जाऊया या खेळाच्या आतमध्ये. यावेळेस लाऊड अपील पाहायला मिळाली. चांगला चतुर चालकपणा दाखवला किरणने. त्याचबरोबर दादांच्या मार्फत या ठिकाणी फायनल मॅच साठी अगदी पारितोषिकांचा पाऊस पाडला जाणार. तंटामुक्ती अध्यक्ष माननीय दत्तात्रय केशव काळे बापू सलग 3 षटकार 3001 रुपये, सलग 3 चौकार 2001 रुपये, त्याचबरोबर सलग 3 विकेट 3001 रुपये फायनलच्या मॅच साठी. नक्कीच भरत सर, फायनलच्या मॅच साठी असणार आहे. 23 चेंडूचा खेळ राहिला आहे. 23 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 37 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती आपण बॅटर पाहतोय उमेश बापू आहेत, आणि इथे बॉल खूप बाहेर जातोय. लेग खूप बाहेर बॉल, टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या खूप बाहेर बॉल, वाईट लाईन मिस करून जातोय. वाईट बॉल या ठिकाणी येतोय. 11 वरती 1 गडी बाद. 23 मध्ये आता 36 धावांची गरज असणार आहे. बापूंना पाहतोय. शांत संयमी खेळ बापूंचा सातत्याने राहतो. बापू यांच्या प्रत्येक षटकारासाठी रोख कॅश प्राइज 501 रुपयाचं नितीन दादा यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. परंतु बापू यांचा दबाव गोलंदाजाच्या मनोमंथनामध्ये पाडतोय प्रभाव. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र खूप बाहेर जातोय. पंच वळतायत दोन्ही दिशांना हात समांतर. धाव येते अवांतर. इट इज अ व्हाईट बॉल. धावा आता धावफलकावरती आहेत तब्बल 12. 1 गडी बाद. थोडंसं पाहता क्षेत्ररक्षणामध्ये बदल राहील. डीप लॉंग ऑन ठेवलेला आहे. डीप लॉंग ऑफ. फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु मुक्त प्रदेशात संचार होत असताना बॅकवर्डचा जो क्षेत्ररक्षक आहे किती चतुर चालक आहे. प्रत्येक षटकारासाठी बापू यांच्या नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे. 22 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि 22 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 34 धावांची. 22 चेंडू 34 धावांची गरज. बापू एका बाजूला आदित्य. चांगले सेट झाले आहेत गोलंदाजी मार्कवरती रवी.
आणि प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे आदरणीय माननीय नितीनदादा काळे साहेब. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. नक्कीच प्रत्येक डॉट बॉल वरती प्रेशर आहे. एकदा जे पोंगे आहेत एकदा डिझायर स्पोर्टच्या डगआउट मधून वाचतायत, एक रन आली तर त्या ठिकाणी आर्या स्पोर्टच्या डगआउट मधून पोंगे वाचतायत. खूप मजा आली आहे मॅचला, रंग भरला आहे आणि रंग भरला आहे उपस्थित मान्यवरांच्यामुळे. आणि बचपनचे लंगोटे मित्र, एका बाजूला सोन्या बापू आणि एका बाजूला सचिन नलवडे साहेब, परंतु यावेळेस या खेळामुळे एकमेकाच्या विरोधात आहेत. कित्येक वेळा एकाच्या गाडीतून एका गाडीवरून फिरत असताना पाहता, परंतु यावेळेस मात्र नाहीये. हा खेळच तसा आहे. यावेळेस पहा चेंडू सोडून दिला आहे, पंचांकडे नजर राहील. येस, इट्स अ व्हाईट बॉल. टायटॅनिक पोज मध्ये दर्शवतायत व्हाईट बॉल. यस, थँक्यू भरत सर. महिलांसाठी एक कॉल आलेला आहे. महिलांसाठी अजूनही लकी ड्रॉ आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. इथे चेंडू हवेत, ढगान लाइटिंग लावत बॉल जातोय 501 रुपयाच्या दिशेनं. नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून 501 रुपये ऑनलाईन जमा झालेला आहे. षटकार. वेलकम डी जादवेत. आपण पाहिलं टप्पा अध्यक्ष मुंद्रुकोळे खुर्द या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. पुढचा बॉल यावेळेला डिफेन्स करण्याचा प्रयत्न, डिफेन्स केलाय चांगल्या रीतीने. एक सिंगल वेगाने कंप्लीट होत असताना बेल्स उडली जरूर, परंतु पंचांनी नोटआउटचा इशारा दिलेला आहे आणि इथे एक धाव कंप्लीट झालेला आहे. महिलांसाठी अजून एक कॉल आहे. अजूनही आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. ते फायनल बक्षीस वितरण करताना आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. त्याच्यामुळे महिलांसाठी अजूनही संधी आहे. ज्यांनी नावं अजूनही नोंद केलेली नाहीयेत त्यांनी नावं या ठिकाणी जमा करायची आहेत. अप्रतिम स्पर्धा, क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय आणि समीकरण राहिलंय 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम आर्या स्पोर्ट या संघाला आहे. 7 चेंडूवरती 14 धावांची 200च्या स्ट्राईक रेटने बापू खेळतायत. नक्कीच, आणि बापूंच्याच खेळीवरती संपूर्ण मॅच अवलंबून आहे. धावसंख्या 21 आकड्यावरती 7 चेंडूवरती 14 धावा बापूंच्या बॅटमधून. आणि आदित्य फार चांगल्या पद्धतीने खेळतोय, कारण की सिंगल काढून बापूंना स्ट्राईक देतोय आणि बापू जसे स्ट्राईकवर येत आहेत तसा हल्ला बॉल चढवत आहेत. मॅच ऑन आहे. एका बाजूला किरण तर दुसऱ्या बाजूला बापू. बॅटल रंगला आहे. 21 धावा धावपलकावरती, एक गडी बाद. टार्गेट दिलं होतं 47 धावांचं आणि आर्या स्पोर्ट सध्याच्या स्थितीला चांगल्या भूमिकेमध्ये आहे, कारण की बापूंनी आता चांगली लय पकडली आहे. दर्जेदार खेळ आपण बापू यांचा पाहतोय आणि बापू यांच्या मागे नेहमीच बापू ऑल इंडिया कुठेही खेळण्यासाठी गेले ना तरी आपल्या एमपीएल कमिटीचे अध्यक्ष सातत्यानं त्यांच्या पाठीशी असतात, कारण घरातच लहानपणापासून क्रिकेटचे धडे गिरवलेत आणि ते धडे बॅटर उमेश बापू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना वाचवत असताना आपण पाहतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि गोलंदाजी मार्कवरती विक्रम माने बुवा आपण पाहतोय. 18 चेंडूचा खेळ राहिला आहे. बुवा यांचा पहिला बॉल. समोर असतील बापू. पुढचा बॉल बुवा यांचा कशा प्रकारे असेल पाहणं आवश्यक. राईट मोहर द विकेट मारा. उमेश बापू समोर आहेत. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत. घायल शेर की सांसे उसकी दहाड़ से भी ज्यादा भयानक घेते हुए वय झालं, परंतु नाद अजूनही क्रिकेटचा गेलेला नाहीये. 80 ते 90च्या दशकापासून खेळत असलेला हा खेळाडू आपण स्क्रीनवरती पाहतोय. इन स्विंग झालेला बॉल मिडल ऑफ द बॅट केला आणि त्याच्यानंतर ढगात पाठवला. ढगात लाइटिंग, झगमगणाऱ्या दुनियेमध्ये बापू यांची फायटिंग. षटकार. षटकार नाही, हा शक्तिमान फटका होता. बॅट स्विंग, त्यानंतर स्वतः शक्तिमानासारखे गरगर फिरले. चांगली बॅटिंग बापूंची. वाह, काय बॅटिंग आहे. आम्ही या बापूंना आदर्श ठेवून क्रिकेटर बनलो आणि त्या बापूंना या डोळ्याने पाहताना किती आनंद होत असेल आणि या प्रेक्षक मायबापांना देखील मोठं नाव. हा देखील फटका चांगला आहे. शॉर्ट टर्म पूल, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. सर
मस्तक पेसर दस्तक निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. वेलकम डीजे. नक्कीच डीजे, थँक्यू. जेव्हापासून सनी स्पोर्ट मालदन हा संघ उदयास आला ना, तेव्हापासून हा उदयास आलेला खेळाडू उमेश काळे बापू तेव्हापासून गाजतंय. आणि जेव्हापासून मालदन प्रीमियर लीग हे सुरू झालंय ना, तर हे नाव आणखीन रंगतंय. कारण सनी स्पोर्ट या संघाच्या तालमीत तयार झालेला हा संघर्षम योद्धा उमेश काळे बापू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्लॉक स्वीप थोडेसे दिशा दिली होती परंतु रोखलं गेलं आहे. डॉट बॉल येतोय. 11 चेंडू 15 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅच दोन्ही साइडून ऑन आहे, परंतु गोलंदाजाने जर इथे चांगला कमबॅक केला तर इथे काहीतरी घडू शकेल. नक्कीच 14 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असणार आहे. एका बाजूला विक्रम माने तर बापू चांगले सेट झाले आहे. तो 24 धावावरती खेळतायत. यावेळेस ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पंचांकडे दाद मागितले आहे परंतु एस पेटाळली आहे. चांगला चेंडू आता बॅक टू बॅक वाईडचा इशारा येतोय पंचांचा. डाऊन दी लेग साइड चुकी करतायत बापू. अजून देखील एक धाव स्कोरबोर्ड लावली जाते. धावसंख्या 32. धावसंख्या 32 झाले, परंतु बापू यांच्या षटकरसाठी प्रशांत सुतार यांच्या मध्येतून देखील 251 कॅच प्राइज लावण्यात आलेला आहे. पुढचा बॉल बोआ यांचा आणि बोआ यांच्या चढवल्यावरती हल्ला. बोआ यांचा उडवला जातोय धुवा. चेंडू सीमारेषा बाहेर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून आपण स्क्रीनवरती पुन्हा पाहतोय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणि इथे नितीन दादा यांच्या माध्यमातून रोख कॅश प्राइज देखील देण्यात येत आहे. 1500. 3 षटकारांचे 500 500 500 1500चे मानकरी. अजून देखील मॅच ऑन आहे. अजून एक षटकार येईल का? यावेळेस पहा चांगला फटका अतिशय वेगाने डेंजर झोन वरती बापू धावतायत आणि चांगले धावतायत. नक्कीच चांगले धावतायत. एक पाय जर बापूंचा पाहिला तर हँडीकॅप आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये पाय असावे जमिनीवरती कवे तंबर घेताना, हसू असावे धाव ओटांवरती धावा चोरून नेताना. 12 चेंडू 8 धावांची अजून देखील गरज आहे. स्ट्राईक असेल बापूंच्याकडे. या ठिकाणी प्रशांत कंस्ट्रक्शनचे सर्व प्रशांत सुतार यांच्या माध्यमातून बापूंसाठी रोख कॅश प्राइज 500 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. 12 चेंडूचा खेळ राहिला आहे. 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. 8 धावा. 12 चेंडू 8 धावांची गरज आहे. गोलंदाजीवरती आपण पाहतोय काका यांना. क्रुशल ओव्हर असणार आहे काका यांची, कारण की समोर असणार आहेत ते म्हणजे बापा. आणि जर बापू इथून पुढे मॅचला नेता येत फिनिशिंग टच देत आहेत तर एकटा राजा या खेळातील क्रिकेटचा राजा म्हणजे बापू. सनी स्पोर्टची मुहूर्तमेढ रवली गेली आणि त्या मुहूर्तमेढचा शुभारंभ होत असताना बापू तिथे होते. आणि या मुहूर्तमेढला अगदी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये बापूने स्वतः नेली आहे. काय खेळलेत आज बापू. नक्कीच खूप सुंदर खेळेत. खूप धुरंधर बॅटिंग झाली आहे. दर्जेदार दमदारी स्पर्धा आपण पाहतोय आणि पंतांचा हात देखील काटकोनात पाहतोय. नो बॉलचा इशारा इथे येतोय. 4 प्लेयर बाहेर असल्यामुळे हा नो बॉल आपल्याला दर्शवण्यात आलेला आहे. आणि दोन्ही खेळाडू सनी स्पोर्ट मालदन या संघाचे आहेत आणि चांगल्या रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. 6 धावांची गरज आहे. अगदी स्टायलिश फटका मारून मॅच फिनिश केली जाईल का? पुढचा बॉल 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी टीम आर्या स्पोर्ट या संघाला. पुढचा बॉल आणि या वेळेला सनी स्पोर्ट मालदनचा दुसरा चित्ता घडवतो इतिहास. मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे संघ टीम आर्या स्पोर्ट. थँक्यू डीजे. स्क्रीन वरती पाहतोय. रोड वरती ज्यांनी वाहनं वाटेवरती पार्किंग केलेली आहेत त्यांना विनंती आहे की आपण रोड मधून बाजूला काढायचे आहेत.
स्विफ्ट डिझायर कोणाची आहे गाडी 81 त्यांना विनंती आहे आपण रोड मधून बाजूला घेणार आहोत आपण जाऊया स्क्रीन वरती आनंदाचा जयघोष आनंदाचा जल्लोष टीम आर्या स्पोर्टच्या गालावरती हसू पहा समरभूमीचे सनदी मालक आम्ही शतयुद्धांचे मानकरी रणफंदीची दात आमुची कोणामाच भयभीत करी एकजुटीची साथ संघाचं बळ आणि संघामध्ये असलेले नाविन्यपूर्ण 40+ खेळाडू अनुभवाचे खेळाडू अनुभवाचा सांगड एका साईडला तर दुसऱ्या साईडला नाविन्य होतं हार्ड लक बॅड लक टीम डिझायर स्पोर्ट आपला देखील मित्रांनो खेळ चांगला होता पण आपण थोडेसे कमी पडला या ठिकाणी मान्य आदरणीय नितीन काळे दादा पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेदरम्यान बापूंसाठी सलग 3 षटकारांसाठी 500 षटकारांसाठी कॅश प्राइज लावण्यात आलेलं होतं 1,500 रुपये बापू यांच्या अकाउंट वरती जमा झालेले आहेत